मला तुमची सेवा करायची आहे, मला तुमचे कामं करायचे, मला सगळं तुमच्याबद्दल करायचं. पण तुम्ही संधी तर द्या मला. माझ्यावर प्रेम कधी करणार आहेत तुम्ही? माझी काय चूक आहे सांगा ना. मी वंजाऱ्याच्या जन्माला तिथं पटायला लावलो, मला देवाने घातलं, मी काय करू त्याला? माझे दोष सांगा. हां, मी तुमच्याबद्दल कमी पडलो का सांगा? मी तुमच्याबद्दल कमी पडलो का सांगा? तुमची सेवा करण्यामध्ये कमी पडलो का? तुम्ही आलेल्या माणसाला मी कधी म्हणलं कुठलं काय मला हे सांगा. माझ्याकडे येतच नाही कोणी, मी काय करू? माझ्याकडे आलं पाहिजे ना. मीच गावामध्ये तुमच्या किती आलो मला सांगा ना. तुम्ही किती वर आलो गावामध्ये? इलेक्शनच्या पहिल्या टर्ममध्ये बी आलो, सेकंड टर्ममध्ये बी आलो. मला एवढं दुःख वाटतं की ते मंदिराचे 25 लाख रुपये लॅब झाले. त्यावेळेस मला ते कोणी येऊन मला सांगितलं की साहेब हे पैसे झाले आणि आम्हाला असं केव्हापासून आतापर्यंत ते आपण पैसे मंजूर करून आणले. काय 1-1.5 कोटी, 2 कोटी, 5 कोटी याला जे लागतील ते आपण मंजूर करून आणले. 2, 4, 5 कोटीचं बनवा तिथं. सगळं ते 12 वर्ष बना, इथं सुशोभीकरणचं करा, ह्याचं मंदिराचं करा, सगळं 2-4-5 कोटीचं करा. त्या प्रोत्साहन ह्याला सांगतो, त्या अमोल गोटेला सांगतो, अमोल गोटेला भेटा, अमोल गोटेला इथं पाठव, लावले त्या अमोल गोटेला बोल चाललाय माझं. इलेक्शनचे मला वाटते 15 दिवस महिना होतं. 15 दिवस अगोदर माझ्याकडे बंदी कदम आली. मला अभिमान वाटला की एक गेला माझा. तुम्हाला तो गेलेला माहीत आहे, कोण गेला काय गेला माहीत आहे, मला नाव घ्यायचं नाही पुन्हा. पण तो माझ्याकडे बंटी आला आणि म्हणते मला साहेब मला तुमच्यासोबत काम करायचं. प्रवेश केला, त्यानं जाहीर प्रवेश केला, माझ्यासोबत काम केलं, त्याला जेवढं माझ्यासाठी करायचं तेवढं त्यांनी केलं. ते अशा परिस्थितीमध्ये माझ्यासोबत आला. परिस्थिती काय होती मला सांगायची गरज नाही. या निवडणुकीची परिस्थिती काय कशी होती, काय होती, कशी बनली त्याच्यात मला जायचं नाही. पण तशा परिस्थितीत माझ्यासोबत बंटी आला. मी त्याला जीव लावायचा नाही का? मला जीव लावावा लागेल ना त्याला. आणि म्हणून त्याचं लक आहे बंटीचं तिथं आणि इथं तुला जे तुझ्या पाठीवर हात लिहितात मी टाकन ते कुणी टाकू देवर काय होतं ते तसं करू. असं गावातून आता त्या उमेदवाराला का निवडून दिले, त्याला निवडून द्या सगळे गावातून. पंचायत माटेला भाजपतून सीट त्याला सगळी मला देणार आहे, तो काही विषय नाही. मी जागा सोडून नाही घेईन. त्याला निवडून द्या. गरीब माणूस आहे, कधी हाताला धरता येईल, कधी त्याला कपडे धरता येईल. तू कुठं फंड टाकला विचारता येईल तुम्हाला, करता येईल का नाही मला सांगा. मी बघा मी एक छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना वर आणतो. आज माझे कार्यकर्ते 4 व्हीलरमध्ये, कोणी एखाद्या खासदाराचे, आमदाराचे, कोणी सायकलीवर, मोटरसायकल होते बघा त्याच्या सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे. माझे कार्यकर्ते बघा सगळ्या गाड्या घेतल्या, 4 व्हीलर गाड्या घेतल्या. तुम्ही एक काम करा, गौरला तुमची टीम पाठवा. गौरचं एरंडेश्वरला आपण 12ला वगैरे पैसे दिले, तिथं सगळं आपण करतोय. तसं एक 12 आहे आणि त्या मंदिराच्या पुढे पुरातनकालीन 50 वर्षापूर्वी मंदिरावर इतकं जागृत देवस्थान आहे. तिथं सगळं आपल्याला ते मंदिर घ्यायचे पुढे आणि पलीकडची 12 घ्यायची. त्याचं एस्टिमेट करा समावेश करून घ्या नसेल तर कारवाई करा, समावेश करून घ्या. आणि तर काय 2, 4, 5 कोटी, 10 कोटी जेवढे लागायचे द्या, मी करून देतो तुम्हाला, मंजूर करून देतो मी तुम्हाला. फक्त तुम्ही तिथपर्यंत मुंबईपर्यंत फाईल घेऊन जा. मी तुम्हाला नंबर पाठवतो. मी पत्र देतो, नंबर पाठवतो, सगळं करतो. मी माझ्या इथल्या तालुकाध्यक्ष सांगतो, इथल्या गावाचे 2-3 लोक घेईल आणि तालुकाध्यक्ष आमचं तिथं सगळं बघेल. ठीक आहे, ओके, थँक्यू.